सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2025-26चे आयोजन जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले असून या बालनाट्य स्पर्धेला जळगावकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। यावेळी विविध नाटकांची मेजवानी जळगावकर नागरिकांना मिळणार असून हे नाटक पाहण्यासाठी मोठी गर्दी यावेळी जळगावकर नागरिकांनी केली आहे। यावेळी हे तुम्हीही काही करू शकतात, गणपती बाप्पा हाजीर हो, गाठोड्याचं गुंफीत, जंगलात सापडलेली गोष्ट, खेड फुलपाखरांचा, भक्ती, हे जीवन सुंदर आहे, रद्दी, जाईच्या कड्या ही विविध नाटकं यावेळी पार पडली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। या संदर्भात प्राध्यापक संदीप तायडे, बालराज्य नाट्याचे समन्वयक यांनी याबाबत अधिक माहिती दिली। 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2025-26 हे महाराष्ट्र शासनानं इतकं चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरं अर्थानं तर शासनाचा हा इतका चांगला उपक्रम आहे की विद्यार्थी त्यांच्यातील जे सुप्त कलागुण आहेत ते सुप्त कलागुण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे बाहेर आले पाहिजे, दिसले पाहिजे, त्यांच्यात असलेलं टॅलेंट या ठिकाणी असले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना किंवा बालकांना काय वाटतं ह्या अनुषंगाने ते नाटकातनं त्या आपल्या व्यथा असतील, ते प्रश्न असतील किंवा त्या सगळ्या गमती जमती या ठिकाणी नाटकाच्या माध्यमातनं हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। आणि खरं तर मी आवाहन करू इच्छितो शासनाच्या वतीनं जळगाव केंद्र राज्य नाट्य समन्वयक म्हणून की प्रत्येक विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ह्या इतक्या चांगल्या अशा नाट्यप्रयोग या ठिकाणी बघायला त्यांनी यावं, हे एक शासनाच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो। किती दिवस ही स्पर्धा चालणार आहे, किती नाटकांचा यामध्ये समावेश आहे? एकूण नाट्यप्रयोग या ठिकाणी 43 सादरीकरण होणार आहे आणि आपलं 20 जानेवारी 2026 पासून तर 25 जानेवारी 2026 पर्यंत ह्या स्पर्धा आपल्याकडे 6 दिवस सतत चालणार आहे आणि प्रत्येक दिवसाला 7 नाटकांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। माझं नाव प्राध्यापक संदीप तायडे, मी राज्यनाट्य जळगाव केंद्र समन्वयक। काय सांगणार, आज या ठिकाणी समर्पण बहुउद्देशीय संस्थेचं या ठिकाणी नाटक पार पडलेलं आहे, कुठलं नाटक होतं आणि काय सांगाल? आज आम्ही हे जीवन सुंदर आहे ज्ञानेश्वर गायकवाड लिखित बालनाट्य सादर केलेलं आहे। मी स्वतः ते दिग्दर्शित केलेलं आहे आणि या नाटकाच्या माध्यमातून पालकांकडून आपल्या पाल्यांच्या बाबतीत असलेल्या वाजवी अपेक्षा, त्यांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी आपल्या मुलाला आल्याच पाहिजे, हा जो अट्टाहास आहे आणि या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो, त्या मानसिकतेमुळे त्यांचं खच्चीकरण होतं, ते डिस्टर्ब होतात आणि ते जे करू शकतात, त्यांचं जे स्किल आहे त्याहीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि डिप्रेशन झाल्यामुळे पालकांना वाटतं की आपला विद्यार्थी इतरांपेक्षा मठ्ठ आहे, पण त्यांच्याच कलागुणांना, त्यांच्या कुठल्या विषयाकडे त्यांचा कल आहे या गोष्टी समजून घेऊन त्यांना त्यात डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त बेटर होईल। आणि या सगळ्या कारणांमुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे दुरावा निर्माण होतो आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नकारात्मक विचारांची प्रणाली वाढलेली आहे आणि आज आपण बऱ्याचशा बातम्या पाहतो की छोट्याशा कारणाने 2 मार्क कमी पडतील किंवा 10वीचे रिझल्ट लागण्याच्या आधी विद्यार्थी सुसाईड करतात आणि किंवा घर सोडून जाण्याचा विचार करतात। तर या सगळ्यांवर पर्यायी व्यवस्था काय असू शकते, विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे, तसंच पालकांनीही आपली बाजू समजून घेतली पाहिजे, हा आमच्या नाटकाच्या माध्यमातून संदेश दिला आहे। जर विचार केला तर या ठिकाणी तरुणाई सोशल मीडियाकडे पण वळलेली आहे, यामध्ये पण तुम्ही तो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, काय? सोशल मीडियाच्या माध्यमातून आता एक विषय असा झालेला आहे की बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांच्या हातात सहज उपलब्ध होतात, कुठल्याच पद्धतीचं त्या ठिकाणी बंधन राहिलेलं नाहीये आणि साहजिकच आहे एक कोवळ्या वयामध्ये एका कोवळ्या वयामध्ये या गोष्टींकडे त्यांचा कल वाढत चाललेला आहे आणि शिक्षण किंवा आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे यापेक्षा चुकीच्या गोष्टींकडे त्यांचा कल वाढलेला आहे।
यातून दूर करायचं असेल तर पालकांनी पालक आणि विद्यार्थी किंवा पालक किंवा पाल्य यांच्यामध्ये समन्वय असणे खरंच गरजेचं आहे. दोघांनी एकमेकांच्या बाजू समजून घेणे खूप गरजेचे आहे. आपलं नाव सांग. मी हे जीवन सुंदर आहे दिग्दर्शक किरण दिनकर अडकमोल. सहभाग घेतला होता. तुला काय वाटतं आहे? काय सांगशील? हे नाटक सिम्पली तेच होतं की ज्या पद्धतीने पॅरेंट्स प्रेशर करतात की तू हेच केलं पाहिजे, हे नको करू, तुला हे करायला पाहिजे कारण बाजूच्या मुलाला ते तुझ्याहून चांगलं येते. तर त्याच्याऐवजी सिम्पली आपण त्याचं जी गुणवत्ता आहे त्याच्यातच वाढ केली तर हाच सिंपल संदेश होता. एक एक अनुभव होता तुझा या नाटकात काम करण्याचा आणि संपूर्ण या ठिकाणी तुझा मित्र मैत्रिणी यासोबत होते. जर युवा असतील तर काय या ठिकाणी तू सोशल संदेश देऊ इच्छित? तोच की कितीही कमी मार्क पडले तरी आत्महत्या हा एक उपाय नाहीये, पुन्हा दुसरी संधी घेणं हा एक उपाय आहे. नाव सांग तुझं. मी नविका काकडे, इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी. विचार केला तर आज बालनाट्य स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने बालकांसाठी जो एका बालनाट्य स्पर्धा ह्या गेल्या 21 वर्षापासून सुरू केलेल्या आहेत. निश्चितच मुलांमध्ये जे सुप्त कलागुण आहेत ते वाखाणण्याजोगे असल्यामुळे मुलांनी सादर केलेलं नाटक अतिशय प्रभावी असतं. त्याच दृष्टीने आणि पुरात मुलांचे जे वेगवेगळे विषय आहेत मुलांसंबंधीचे, मुलांचे प्रॉब्लेम असतील, मुलांचे काही अडचणी असतील, जो अवाजवी पालकांची जी अपेक्षा मुलांकडनं असते ती न धरता मुलांच्या कलेने जर त्यांनी त्यांचा विकास घडवून आणला तर तो निश्चितच स्वागतार्ह असणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये बालनाट्य चळवळ हळूहळू आता चांगलाच जोम पकडते आहे. कारण 1980च्या दशकामध्ये पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला बालनाट्य केलं त्यावेळेला फारशी बालरंगभूमी प्रगत नव्हती आणि त्याच्या आधी जळगावात बालनाट्य स्पर्धा व्हायच्या, बालनाटकं व्हायची. परंतु मध्ये जवळजवळ 30-40 वर्षाचा गॅप पडल्यानंतर जेव्हा आम्ही ही सुरुवात केली आणि निश्चितच आज जे आपल्याला स्वरूप दिसतंय जळगाव केंद्रावरती की जवळपास 42 ते 43 नाटकात सादर होणार आहेत, ही निश्चितच आणि यात विशेष म्हणजे तरुण वर्ग दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून पुढे येत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नाव सांग आपलं. चिंतामण पाटील, अध्यक्ष खानदेश नाट्य प्रतिष्ठान जळगाव. असं आयोजन करण्यात आलंय. नमस्कार सगळ्यांना. खूप छान वाटतं आहे बालनाट्य चळवळ जी जळगावमध्ये सुरू झालेली आहे. आपण असं म्हणतो की विद्यार्थ्यांना अभ्यास एका अभ्यास नसताना काहीतरी मनोरंजन पाहिजे, पण त्या मनोरंजनातून खूप काही त्यांना शिकायला मिळत असेल आणि मोबाईल नावाच्या जो कोबरा मुलांच्या, ज्याला आपण कोबरा नाग म्हणू, ज्याचा विळखा मुलांच्या गळ्याला पडलेला होता, तो कुठेतरी या नाट्य चळवळीने कुठेतरी मुलं मोबाईलपासून दूर जात आहेत. आणि ह्या ज्या नाटकाचे सराव असतात या सरावामधून मुलांना एक स्पोर्टीनेस त्यांचा जो असतो, खिलाडू वृत्ती त्यांची वाढते. प्रॅक्टिस करताना त्यांची एका ठिकाणी शांतपणे उभं राहण्याची, दुसऱ्यांना कोऑपरेट करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ते स्टेजवर जेव्हा येतात मुलं तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एवढ्या लोकांच्या समोर ते स्वतःला प्रेझेंट करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक त्यांच्यामध्ये सुधारणा होते ती म्हणजे त्यांची भाषा सुधारते. नाटकाची जी भाषा असते ती खूप सुधारित भाषा असते. त्यामुळे मुलांचं जे भाषेवरचं प्रभुत्व आहे ते कुठेतरी वाढत जातं. आणि मी तर म्हणते की प्रत्येक शाळेने, प्रत्येक संस्थेने या गोष्टीकडे लक्ष देऊन बालपणापासूनच मुलांना जर नाटकाचे धडे दिले तर त्यांचं स्टेज डेअरिंग, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या या ज्या त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जो आज चाललेला जो एक मोबाईल नावाचा जो विळखा त्यांच्या गळ्यात आहे तो कुठेतरी दूर होऊन ते कुठेतरी या क्षेत्राशी जुळतील आणि सर्वांशी त्याच्याने कनेक्टेड राहतील असं मला वाटतं. थँक्यू. सोनल कपोते, जळगाव. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेला आहे नाटक. महाराष्ट्र शासनाचे याबद्दल मी खूप चांगले आभार मानतो की त्यांनी ग्रामीण क्षेत्रातील आणि निर्णय क्षेत्रातील बालकलाकारांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कलेचं चांगलं चीज व्हावं म्हणून या लहान लहान बालनाट्य स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे.
यावेळी कमीत कमी 40 संघांचा जो सहभाग आहे निश्चितच तो प्रशंसनीय आहे. कारण याच्यातूनच पुढे नवीन कलाकार निर्माण होतील आणि या मुलांचा निर्णय नाटकं बघून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा बदलेल असं मला वाटतं.